हाय फ्रेंड्स, आज आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज तुमच्यासाठी एंजल मेसेज काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजचा एंजल मेसेज तुमच्यासाठी काय आहे पाहूयात. पहिला मेसेज येत आहे, चूज अ न्यू डायरेक्शन. चूज अ न्यू डायरेक्शन. दुसरा मेसेज तुमच्यासाठी आहे, नॉट द राईट टाईम. नॉट द राईट टाईम. तिसरा मेसेज तुमच्यासाठी येत आहे, बिग हॅपी चेंजेस. बिग हॅपी चेंजेस. चौथा मेसेज येत आहे, कॉम्प्रोमाइज. पाचवा मेसेज इकडे येत आहे, गेट मोर इन्फॉर्मेशन. चला तर फ्रेंड, आता मी तुम्हाला या कार्डांचं क्लिअरन्स देते. लक्षात घ्या, एंजल आपल्याला काय म्हणू इच्छितात आहे. एंजल आपल्याला आणि बॉटम ऑफ द डेक एंजलचं पाहून घेऊया, जेणेकरून मला जास्त क्लिअरन्स असेल. कम्युनिकेशन क्लिअरली. ओके, हाही मेसेज मी तुमच्यासाठी घेते. पहा फ्रेंड्स, माझ्या व्ह्यूअर्स, आता इकडे चूज अ न्यू डायरेक्शन. तुम्ही ना ज्या आता कामात किंवा ज्या प्रश्नात किंवा ज्या समस्येत, ज्या संकटात, ज्या गोष्टीत आता अडकलेले आहात किंवा आता ज्या वाटचालीत आहात, ज्या मार्गावर आहात, तिथे तुम्हाला थांबून चूज अ न्यू डायरेक्शन, नवीन डायरेक्शन चूज करायची. म्हणजे आहे त्या पॅटर्नमध्ये रिपीट अँड रिपीट पॅटर्न करण्याऐवजी एंजल्स इथे गाईड करतात आहे की तुम्हाला नवीन असं शुद्ध, ॲक्युरेट, जिथे अगदी ट्रू इंटेन्शनवाला असं मार्ग असेल. चूज अ न्यू डायरेक्शन, जे न्यू असेल, प्युअर असेल, तर तुम्हाला न्यू डायरेक्शन चूज करायचं आहे. सध्या जे डायरेक्शनमध्ये आहात ते डायरेक्शन तुमच्यासाठी योग्य नाही आहे. ज्या मार्गात आहात, ज्या स्थितीत आहात, ज्या जॉब करिअरमध्ये असेल, मग बिझनेस संदर्भात असेल, मग रिलेशनशिपमध्ये असाल, तर ते रिलेशनशिप तुमच्यासाठी योग्य इथे नाही आहे. तर तुम्ही थांबावं, योग्य सारासार विचार करावा आणि न्यू डायरेक्शन चूज करावं. नवीन असं मार्गदर्शन किंवा नवीन अशी दिशा शोधावी, जेणेकरून तुम्हाला योग्य असं गायडन्स मिळेल, असं एंजल इथे सांगत आहेत. दुसरं मेसेज एंजल असं देत आहे, नॉट द राईट टाईम. जर तुम्ही कुठला निर्णय आता घेतला असेल रिलेशनशिपबद्दल, करिअरबद्दल, बिझनेसबद्दल किंवा एखादी गोष्ट करण्याबद्दल, तर ही वेळ आता योग्य नाही आहे. थोडा काळ थांबावं, असं एंजल इथे तुम्हाला सांगत आहे. नॉट द राईट टाईम. व्ह्यूअर्स, माझा एंजल गायडन्स नीट लक्षात घ्या आणि त्याचा तुम्ही आपल्या जीवनात तसं मार्गक्रमण करू शकता. एंजल इथे काय म्हणत आहेत तुम्हाला, नॉट द राईट टाईम, बिग हॅपी चेंजेस. जर तुम्ही नवीन डायरेक्शन चूज केली आणि आता घाईगडबडीत कुठलाही असमंजसपणाने, म्हणजे म्हणतात ना, विनाशकाली विपरीत बुद्धी, म्हणजे जर तुम्ही आता जर थांबलात, संयम धरलात आणि चूज अ न्यू डायरेक्शन, नवीन मार्ग शोधलात, दिशा शोधलात, गायडन्स घेतली, तर तुम्हाला एक बिग हॅपी चेंजेस पाहायला मिळेल तुमच्या आयुष्यात, असं एंजल इथे सांगत आहेत. आणि थोडाफार तुम्हाला त्यात कॉम्प्रोमाइजसुद्धा करावं लागेल. तर तुम्ही कॉम्प्रोमाइज अजिबात करत नाही आहात, तर हा जो स्वभाव आहे तुमचा, तो कुठेतरी तुम्हाला थोडंफार कॉम्प्रोमाइज हा करावा लागेल, असं एंजल इथे सांगत आहेत. एंजल म्हणत आहेत की जर तुम्ही कॉम्प्रोमाइज केला, न्यू डायरेक्शन चूज केली आणि घाईगडबडीत कुठलाही, म्हणजे कोणाच्याही इन्फ्लुएन्स, म्हणजे कोणाच्याही म्हणजे बोलण्यात न येता किंवा कोणी सांगितलं म्हणून करायचं किंवा मला करायचं आहे म्हणजे काही सारासार विचार न करता उगाचच पूर्ण माहिती न घेता कुठलाही निर्णय जर तुम्ही घेतलात, तर त्यात तुम्हाला इथे लॉस दिसून येईल, असं एंजल म्हणतात आहे. म्हणून एंजल म्हणतात आहे, नॉट द राईट टाईम. जर तुम्ही हे टाळलं
चांगला रस्ता धरलात तर तुम्हाला एक बिग हॅपी चेंजेस पाहायला मिळेल. मी या गोष्टीवर जोर यासाठी देते कारण की इथे मेसेज तसे आलेले आहेत, नॉट द राईट टाईम. तुम्ही जे काय करताय, जो काही निर्णय आता घेतला आहे, त्याला ही वेळ योग्य नाही आहे. आता थोडा थांबावं, कॉम्प्रोमाइज करावा, गेट मोर इन्फॉर्मेशन. 5वं मेसेज इथे एंजल देत आहेत. आणखीन थोडं इन्फॉर्मेशन काढा, माहिती काढा. काही लोकांकडून जर तुम्ही रिलेशनशिपबद्दल किंवा लग्नासंदर्भात काही निर्णय घेऊ इच्छितात तर थांबावं, आणखीन काय माहिती काढावी आणि लगेचच यस देऊ नये किंवा लगेचच कुठलाही निर्णय घेऊ नये. हे झालं रिलेशनशिपबद्दल. करिअरबद्दल, जॉबबद्दल जर एखादी नोकरी चालून आली आहे तर लगेच होकार देऊन तिथे जायचं नाही आहे. तुम्हाला थोडा वेळ जाऊ द्यायचं आहे, सारासार इन्फॉर्मेशन काढायची, गेट मोर इन्फॉर्मेशन. अधिकाधिक इन्फॉर्मेशन काढायची की हे माझ्यासाठी योग्य असेल का, लाँग लास्टिंग असेल का, लाँग टर्मला असेल का, किंवा मी आता होकार दिला आणि आता म्हणजे कुठलाही जॉब असो, नोकरी असो जॉईन केला आणि नंतर मग त्याचे परिणाम मला, त्याचे म्हणजे रिझल्ट मला फारसे चांगले मिळाले नाही तर याचा विचार तुम्हाला आता करायचा आहे. कॉम्प्रोमाइज इथे करायचं आहे कारण की तुम्हाला एक बिग हॅपी चेंजेस पाहायचे तर तुम्हाला कॉम्प्रोमाइज हा करावा लागेल. आणि गेट मोर इन्फॉर्मेशन. तर फ्रेंड्स, मी इथे अगदी कळकळीने तुम्हाला एंजल मेसेज इथे सांगत आहे, एंजेलिक गायडन्स देत आहे. एंजलची ब्लेसिंग तुमच्यावर अशीच राहावी ही मी एंजलना विनंती करते. आणि फ्रेंड्स, माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा हा व्हिडिओ शांतपणे ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी धन्यवाद.